कुपवाडमध्ये जुन्या कानवडी रस्त्याचे भाग्य उजळले. रस्त्याचे डांबरीकरण सुरू. भाजप नेत्याने प्रश्न लावला मार्गी. कुपवाड शहरातील जुना कानवडी रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून खराब झाला होता. कुपवाड शहरातील भाजपचे नेते प्रकाश ढंग यांच्या पाठपुराव्यामुळे कुपवाड ते MIDC पर्यंतच्या रस्त्याचा नगरविकास विभागाच्या अंशदान योजनेतून डांबरीकरणाचा शुभारंभ भाजपा युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या डांबरीकरणाच्या शुभारंभामुळे गेल्या 15 ते 20 वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. कुपवाड MIDC आणि MIDCला लगत असणारा बजरंग नगर, श्रीनगर हा उपनगरच भाग या रस्त्यावरच अवलंबून आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यामुळे गेल्या 15 ते 20 वर्षापासून नागरिक, वाहनधारक आणि उद्योजकांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. उद्योजक आणि नागरिकांनी मागणी केल्यामुळे माजी खासदार संजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या पाठपुराव्यामुळे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकालात निघाला आहे. फॉरेस्ट ऑफिसजवळ डांबरीकरण रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाकर पाटील आणि प्रकाश ढंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस प्रकाश पाटील यांनी केले. उद्घाटन प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रकाश पाटील, उद्योजक सिद्धराम दलवाई, संगप्पा ओळागड्डी, मांतेश मठपती, राज काळे, सतीश शिवपूजे, सुजित मांगले, राकेश पाखरे, जगन्नाथ वाघमोडे, प्रवीण म्हैसाळे, मुकुंद बेडगे, राजू अपराधी, स्वप्नील कांबळे, मारुती सलगर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.